हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत सॉफ्टवेअर टेस्टिंग. सॉफ्टवेअर टेस्टिंग मधले कोणकोणते पॉइंट्स आज आपण कव्हर करणार आहे. तर व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड सेकंड पॉइंट इज इम्पॉर्टन्स ऑर नीड ऑफ द सॉफ्टवेअर टेस्टिंग. आतापर्यंत जर आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये कुठे पाहिलेलं असेल तर ते आहे वॉटरफॉल मॉडेल. वॉटरफॉल मॉडेल मध्ये आपण रिक्वायरमेंट अनालिसिस, सिस्टीम डिझाईन, इम्प्लिमेंटेशन और कोडिंग, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट अँड मेंटेनन्स ह्या स्टेप्स पाहिल्या आणि त्याच्यामध्ये आपण टेस्टिंग बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. बट आता आपल्याला टेस्टिंग हा सब्जेक्ट आपल्याला अभ्यासायचा आहे. टेस्टिंग इज अ सब्जेक्ट, सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड क्वालिटी अश्युरन्स. मग हा सब्जेक्ट कशासाठी अभ्यासायचा, की सॉफ्टवेअर टेस्टिंगचं महत्व काय आहे, खरंच गरज आहे का सॉफ्टवेअर टेस्ट करण्याची. आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग ही किंवा टेस्टिंग ही कन्सेप्ट आजपासून नाही आहे. टेस्टिंग सिन्स त्रेतायुग. राम आणि शबरीची कहाणी तर सर्वांना माहित असेलच तुम्हाला, की राम ज्यावेळी शबरींच्या आश्रमामध्ये येणार होते त्यावेळी शबरींना बोर रामांना द्यायचे असतात. तर मग ते बोर जे असतात ते शबरी माता स्वतः टेस्ट करतात की प्रभू रामचंद्रांना कोणतंही जे बोर असेल ते आंबट नको किंवा तुरट असं जायला नको, फक्त गोडच गोष्ट त्यांना भेटली पाहिजे किंवा चांगलीच गोष्ट त्यांना भेटली पाहिजे. यासाठी त्यांनी टेस्टिंग केलं त्रेतायुगामध्ये आणि तीच गोष्ट आपण फॉलो करतोय इन करंट इरा. टेस्टिंग कशासाठी करतोय आपण, तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. सपोज एखादा प्रोडक्ट टेस्ट न करता कंपनीमधून तो डिलिव्हर केला गेला तर प्रॉब्लेम काही नाही, तो कस्टमर ऍक्सेप्ट करेल. आणि ज्यावेळी त्या कस्टमरला असं लक्षात येईल की आपल्याला दिलेला जो प्रोडक्ट आहे तो खूप फॉल्टी आहे, तो वॉरंटी पिरियड मध्ये तुमच्याकडे येईल, त्याला मनस्ताप तर होईलच, प्लस तो तुम्हाला पण येऊन मनस्ताप करणार आहे, कंपनीला पण. आणि कंपनीची पब्लिसिटी फुकटमध्ये तो सगळ्यांना सांगणार, या कंपनीचा प्रोडक्ट परत घेऊ नका कुणी, मी घेऊन चूक केली. सो ह्या कंपनीचा जो याच्यापासून लॉस होणार आहे तो आपल्याला कमी करायचा असेल तर आपण टेस्टिंग करतो. मग टेस्टिंगची डेफिनेशन काय सांगते, सॉफ्टवेअर टेस्टिंग इज अ मेथड टू चेक actual software product matches expected requirement and to ensure that software product is a defect free. Actual आणि एक्सपेक्टेड मध्ये जर काही डिफरन्स असेल तर तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि तो डिफेक्ट फ्री बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सपोज तुम्ही एक सॉफ्टवेअर बनवता ऍडिशन साठी, एक्सपेक्टेड काय आहे, 2 + 2 इट इज इक्वल्स टू 4. It is expected. 2 + 2 = 4. But actually ज्यावेळी तुम्ही रन करताय that time you are getting the result as a 5. Means actual आणि एक्सपेक्टेड मध्ये डिफरन्स आहे याचा अर्थ या सॉफ्टवेअर मध्ये डिफेक्ट आहे. मग ऍक्च्युअल आणि एक्सपेक्टेड रिझल्ट जर मॅच झाला तर आपण त्याला काय म्हणतो, ऍक्च्युअल इक्वल टू एक्सपेक्टेड, देन इट इज अ डिफेक्ट फ्री. इफ ऍक्च्युअल इज डिफरंट अँड एक्सपेक्टेड इज अ डिफरंट, देन इट कन्सिस्टिंग ऑफ अ डिफेक्ट. सो इट इन्व्हॉल्व. मग डिफेक्ट फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आपण, तर जे सॉफ्टवेअर तुम्हाला डिलिव्हर करायचंय, इट इन्व्हॉल्व्स execution of a software component using manual or automated tool to evaluate one or more properties of the interest. जे सॉफ्टवेअर तुम्हाला टेस्ट करायचंय ते तुम्ही काय करू शकता, त्यासाठी तुम्हाला ते सॉफ्टवेअर रन करावं लागेल. अँड आफ्टर रनिंग हे दोन पद्धतीने तुम्ही टेस्ट करू शकता, आयदर मॅन्युअल और ऑटोमेटेड टूल्स. ऑटोमेटेड टूल्सचा यूज करून ही तुम्ही सॉफ्टवेअर चेक करू शकता किंवा
मॅन्युअल टेस्टिंगनं पण हे सॉफ्टवेअर चेक करू शकता. पर्पज काय आहे टेस्टिंगचा? आयडेंटिफाय द एरर्स आयडेंटिफाय करणे, और गॅप और मिसिंग रिक्वायरमेंट इन कॉन्ट्रास्ट टू ऍक्च्युअल रिक्वायरमेंट. एरर सॉफ्टवेअर मध्ये कोणत्या आहेत की नाही चेक करणं, त्यानंतर गॅप म्हणजे ऍक्च्युअल आणि एक्सपेक्टेड मधला जो गॅप असेल तो, आणि मिसिंग रिक्वायरमेंट म्हणजे एखादी रिक्वायरमेंट मिस झालेले असेल तर ते पण आपण चेक करतो. सॉफ्टवेअर टेस्टिंग मीन्स व्हेरिफिकेशन ऑफ ऍप्लिकेशन अंडर टेस्ट. सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय? इट इज अ व्हेरिफिकेशन ऑफ ऍप्लिकेशन. जे ऍप्लिकेशन आपल्याला कस्टमरला डिलिव्हर करायचे त्याचं व्हेरिफिकेशन इट इज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग. Why software testing is important? Software testing is a very important. Why? But why? Because if there are bugs or error in the software, it can be identified early. म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये जर कोणत्या बग्स असतील किंवा एरर्स असतील आणि त्या जर लवकरात लवकर आयडेंटिफाय केल्या गेल्या तर त्याची कॉस्ट पण सॉल्व्ह करण्याची काय असते? कमी असते. आणि तीच जर आपण एरर कंटिन्यू करतो आणि एकदम लॅटर स्टेजला आयडेंटिफाय केली तर ती सॉल्व्ह करण्याची जी कॉस्ट असेल ती खूप हायर साईडला असते. सो सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये बग जेवढी लवकरात लवकर तुम्हाला फाइंड आउट करता येईल तेवढी लवकरात लवकर फाइंड आउट केली तर तिची कॉस्ट कमी असते. प्रॉपरली टेस्टेड सॉफ्टवेअर प्रोडक्ट इन्शुअर्स रिलायबिलिटी. आणि जर प्रॉपरली टेस्ट केलेला सॉफ्टवेअर प्रोडक्ट असेल तर तो तुम्हाला इन्शुअर करतो. काय इन्शुअर करतो? रिलायबिलिटी, सिक्युरिटी, हाय परफॉर्मन्स, and which further result in a time saving, cost effective and customer satisfaction. Testing is a process. Then what is testing? Testing is a process of identifying the defect. आता आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या, डिफेक्ट, बग, एरर. Then what is mean by defect? Defect is a variance between actual and expected result. Defect कधी म्हणणार की actual आणि expected result मध्ये जर डिफरन्स असेल then we call it as a defect. मग एरर काय आहे? A mistake in a coding is called a error. ज्यावेळी एखादा डेव्हलपर किंवा कोडर जो आहे तो प्रोग्राम करतोय आणि प्रोग्राम मध्ये जर एरर असेल then mistake in a coding, that is a error. Error found by tester is a defect. टेस्टर जो एरर फाइंड आउट करतो दॅट इज अ डिफेक्ट. म्हणजे जी एरर असेल पण ती टेस्टर फाइंड केली then it also be the defect accepted by development team, then it is called bug. एक सॉफ्टवेअर मधचा हा बग आहे किंवा आपण बग रिपोर्ट पाहतो तर बग म्हणजे काय आहे की डेव्हलपमेंट टीम ज्यावेळी तो सॉफ्टवेअर मधला डिफेक्ट ऍक्सेप्ट करते देन इट इज अ बग. अँड सॉफ्टवेअर डज नॉट मीट द रिक्वायरमेंट देन इट इज अ फेल्युअर. सॉफ्टवेअर तुमची जी रिक्वायरमेंट आहे एक्सपेक्टेड ती जर मीट करत नसेल म्हणजे सॉफ्टवेअरने जे काम करणं एक्सपेक्टेड आहे त्या पद्धतीनं जर तो काम करत नसेल देन इट इज अ फेल्युअर. व्हॉट इज नीड ऑफ टेस्टिंग? टेस्टिंग इज इम्पॉर्टंट बट व्हाय? बग्स असतील तर काय फरक पडेल, डिफेक्ट असेल काय फरक पडणार आहे? टेस्टिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज सॉफ्टवेअर बग कुड बी एक्सपेन्सिव्ह or even dangerous. Software bug can be potential cause, monetary and human loss. सॉफ्टवेअर मध्ये काही अडचणी असतील तर याच्यामुळे तुमचा मॉनिटरी लॉस पण झालेला आहे आणि ह्युमन लॉस सुद्धा झालेला आहे. अँड हिस्ट्री इज अ फुल ऑफ सच एक्झाम्पल्स. बरेच सारे एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्यामध्ये मॉनिटरी लॉस झालेला आहे किंवा ह्युमन लॉस सुद्धा झालेला आहे. In April 2015, Bloomberg terminal in London crashed due to the software glitch affected more than 3 lakh traders on financial market. So हा काय झाला तुमचा monetary loss. After that, Nissan car recalled over 1 million car from the market due to software failure. Nissan कार
पाठीमागे मागवलेल्या होत्या. 1 मिलियन कार म्हणजे 10 लाख कार रिटर्न बोलवल्या ड्यू टू द फेल्युअर इन अ सॉफ्टवेअर. In the airbag sensory detector, there has been reported 2 accident due to this software failure. आणि त्या सॉफ्टवेअर मध्ये फेल्युअर होतं, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट पण झालेले होते. त्याच्यामुळे निसाननं त्यांच्या 1 मिलियन कार्स रिकॉल केल्या होत्या, पाठीमागे बोलवून घेतल्या होत्या. नेक्स्ट एक्झाम्पल इज अ स्टारबक कॉफी चेन. Starbucks was forced to close about 60% of store in US and Canada due to software failure in POS system. स्टारबकच्या POS सिस्टीम मध्ये एरर होते, सो त्यांना 60% त्यांचे स्टोर बंद करावे लागले होते US मध्ये. म्हणजे एका सॉफ्टवेअरच्या बगमुळे 60% बिझनेस त्यांना क्लोज करावा लागला पूर्ण. At one point, the store served copy for free as they were unable to process transaction. आणि काही ठिकाणी त्यांनी कॉपी फुकट मध्ये वाटली कारण पैसेच जात नाहीत, तर कसं करणार. So in 2015, fighter plane F-35 fell victim of a software bug, making it unable to detect target correctly. Target correctly detect करत नव्हता. फायटर प्लेन होता आणि तो जर टार्गेट करेक्टली जर डिटेक्ट करत नसेल आणि त्याच्यावरती जर तो मारा करत नसेल तर त्या फायटर प्लेनचा यूज नाही. चायना एअरलाइन Airbus A300 crashed due to software bug on April 26, 1994, killing 264 innocent lives. सॉफ्टवेअर बग मुळे 264 इनोसंट लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता 1994 26 एप्रिल. कशामुळे? एक सॉफ्टवेअर बग. So what are the benefits? There are benefits like it is a cost effective, security, product quality, customer satisfaction. Cost effective कसं असणार आहे? Bug caught in the earlier stage of software testing, it costs less to the fix. लवकरात लवकर जेवढी तुम्हाला एरर सापडेल तेवढा तुम्हाला त्याचा खर्च कमी असणार आहे. Security, lot of people are believe in a security, looking for a trusted product. It helps to remove risk and problem earlier. Security जर खूप चांगले चेक केलेले असेल पूर्ण, म्हणजे ऍपलची जर सिक्युरिटी पाहिली तर एक ऍपल सिक्युरिटीसाठी खूप फेमस आहे आणि त्यांचा जो कस्टमर आहे, म्हणजे लोक एवढे पैसे देऊन फोन परचेस करतात, म्हणजे सपोज 1 लाख असेल, 1.5 लाख असेल, 1.25 लाख असेल, असे पैसे देतात आणि फोन परचेस करतात. का? की जास्त पैसे असतात असं काही नाही. क्वालिटी तर आहेच त्यांची, बट क्वालिटी पेक्षा सिक्युरिटी फीचर्स त्यांचे इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट वन इज अ प्रोडक्ट क्वालिटी. जो टेस्टेड प्रोडक्ट असेल तो बट ऑब्वियस क्वालिटी मध्ये सुपेरियर असणार आहे. सो एन्श्योर्स क्वालिटी प्रोडक्ट. टेस्टिंग काय करणार आहे की तुम्हाला एक गॅरंटी देते की टेस्ट केलेला आहे, सो इट इज अ क्वालिटी प्रोडक्ट. अँड लास्ट वन इज अ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. जर तुमचा प्रोडक्ट खरोखर चांगला असेल, त्याच्यामध्ये काही एरर्स नसतील, अँड इफ द कस्टमर इज हॅपी विथ युअर सर्व्हिसेस ऑफ द सॉफ्टवेअर, देन माउथ पब्लिसिटी हॅपन्स. तुमचा प्रोडक्ट खरोखर खूप चांगला असेल, कस्टमर सॅटिस्फाईड असेल, तर ऑटोमॅटिक माउथ पब्लिसिटी होते. द मेन एम ऑफ एनी प्रोडक्ट टू गिव्ह सॅटिस्फॅक्शन टू देअर कस्टमर. UI, user interface and user experience testing ensures best user experience. Customer satisfaction important आहे. मग त्यांना बग फ्री किंवा एरर फ्री प्रोडक्ट जर डिलिव्हर केला गेला, क्वालिटी चांगली असेल, सिक्युरिटी चांगली असेल, तर तुमच्या प्रोडक्ट खूप चांगल्या पद्धतीनं वर्क करू शकतोय आणि त्याचं फ्युचर ब्राईट असेल. थँक्यू.